या काका. पाहू ना, जरा झाली गडबड, माफ करा. असं कुठं असतं का? आता काय बोलायचं याच्यावर? नाही, बरोबर आहे तुमचं, होतं ना कधीतरी घाईत असं. आणि अहो त्यांनी कुठं मुद्दाम केलंय. मी काय म्हणतो, दिवाळीला चांगल्या 2 घसघशीत अंगठ्या करू आपण सज्जनरावांना. काय सज्जनराव? 2? हा, हो, मापाचं होतच की इकडं तिकडं. त्यात लग्न ठरलंय म्हणल्यावर मुठभर मास वाढतच अंगावर, नाही का? सगळं अचानक ठरलं ना, बापूंना वेळच कुठं भेटला. जाऊ द्या ना पाहुणे, माफ करा. सगळे पाहुणे वाट बघतायत मंडपात. हा, पप्पा. हा ठीक आहे ठीक आहे. बघा कुठल्या बोटात बसते ती, नाहीतर करंगळीत घाला. चला. थँक्यू. या सज्जनराव. या सज्जनराव. अंगठी हा, तुमच्याकडे कधी आली? हो, फोटो काढा. कळवलं होतं ना सगळ्यांना? हो. मग अजून कसं कोणी आलं नाही मीटिंगला? एवढा वेळ झाला, फोन पण उचलत नाहीये. माझं पण उचलत नाहीये. एक काम कर, तू सगळ्यांच्या घरी जाऊन ये. हो साहेब, जातो. काका बरे का? बरे. आणि काल काय ऐकलं ते खरंय का? काय ऐकलं? हेच मीटिंग फिटिंग नाही का? मीटिंग काय होतच असते. असं आहे का? अर्जंट मीटिंग साठी बोलवलेले मेंबर अर्जंट मध्ये नाही आले वाटत. तुम्हाला कशी माहिती मीटिंगची? अरे बाप, काका सगळे मेंबर आपल्या घरचे आहेत. आबांच्या पायाशी पडेल असता. चांगला घरोबा आहे. मग मला नाही माहिती राहणार का? आता नवरा नवरीने एकमेकांना पुष्पगुच्छ द्या.
आता नवरा नवरीने एकमेकांना साखर भरवून तोंड गोड करा. अगं तू जेवढी खातीस ना तेवढी नको भरवूस त्याला. डायबिटीस होईल माझ्या पोराला. आई असू दे ना, काय होत नाही साखर खाल्ली तर. आजच्या दिवशी सगळं माफ. दे गल्या ती का. आता साखरपुडा विधिवत संपन्न झाला आहे. ए सुरे, साखर वाट बाई, तोंड गोड कर सगळ्यांचं. माझ्या लतीचा साखरपुडा झाला. तू काही गोड खाणार नाही. नाही. हा माहिती आहे पैलवान, तुम्ही गोड खात नाही ते. आज तुम्हाला गोड खावंच लागेल. अहो नाही, मी खात नाही ना. हा माहिती आहे आम्हाला, पण आजच्या दिवशी तुम्हाला खावंच लागेल. घ्या थोडी चला. थोडी 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 द्या. बस. काय राव तुम्ही ऐकतच नाही बा. नाही ना आवडत गोड. गोड आवडत नाही. सॉरी. ते जाऊ दे ना. अभिनंदन. अहो अभिनंदन कसलं करताय. चलो गाले मिलो. थँक्यू. ओ कामिनी मॅडम, आमचा फोटो काढा ना. आम्हाला माहिती आहे तुम्ही एकदम भारी फोटो काढता. कामिनी कोणाचे फोटो काढत नसते. कामिनीचे फोटो काढायला लोक येतात. ए हन्म्या, काढ आमचा फोटो. आलं. काढ बाबा, काढ. हो, आमचं नशीब मोठं. आमच्या बरोबर मिस नाशिक फोटो काढतायत. कुठे गेले या. अरे ती ओ साली मॅडम, या फोटो काढूया. लतिका, तिकडं का उभी तू. अगं आपलं साखरपुडा, ये ना फोटो काढूया. आप्पा, उद्या 10ला पैसे भेटतायत आपल्याला. हा. दत्त महाराजांची कृपा. खरं सांगतो हो, जगानं माझ्या डोक्यावरचं वजच उतरून टाकलं बघ एकदम. मी ना आयुष्यभर त्याचे उपकारी सरणार नाही. उद्या 10 वाजता नक्की ना. नक्की. माऊली.
सुखी राहा सुखी राहा. लते चाललीस मी ग. मामी अहो काय नुसता आशीर्वाद काय देताय? लाडू भरवा. हा भरवलं तर पाहिजे. घ्या सज्जनराव, आता हा घ्या. लय गोड लागेल बघा अजून. मामी आब्याला बी भरवाय. कशाला? हा भरवलं तर पाहिजे. घे. ए, नाही नको ना. अरे नको म्हणजे एवढं सगळं चांगलं झालंय, आज तो नको का गोड करायला? आणि आभ्या एका लाडवाने तुझं डाएट फायट काही बी मोडणार नाही बघ. गोड कर रे, तोंड गोड कर. नाही ना, आवडत नाही ना. सज्जनराव, हा पप्पा आलो. आब्या खा की एक. लतीने केले आहेत. हे बाय, मी शब्द आणि डाएट कधीच मोडत नाही. मोठा आला डाएट वाला. आभ्या असं करू नये. खा बरं तू. पाहुण्यांच्या समोर जरा गोड बोलावं रे. हा मामी, तो गोडच खात नाही. कुठून येणार बोलण्यात गोडवा? बघावं त्या तोंडात नुसतं कडू कारलंच असतं. खाण्यावर कंट्रोल आहे माझा. आईच्या शब्दाचा मान ठेवला ना तर काही बी बिघडत नाही. बिघडतं, हेल्थ बिघडती, हेल्थ. तुला काय कळणार आहे म्हणा? नको कळू दे, माझं बी काय अडलं नाही. आपण बोलती कशाला? ते तुला बी कळ ना होय ग. मांडवत कोणी भांडत होय. मग तुम्ही घबरा. उद्या सासरी जायची पोरगी. वेळेच वाटणार आहे उद्या मी गावात. बापाई मी काय कायमची नाही जाणार आहे, येणार आहे माहेरला. कशाला? काय झालं? काही नाही. माहेर बद्दल बोलत होतात का तुम्ही? काय? हे बघ लतिका, लग्नानंतर तुला लगेच माहेरला सोडता येणार नाही. पप्पा ठरवतील तसं. हं? आलोच मी. पप्पांनी बोलवलं होतं ना. पप्पांचं ऐकावं लागतं मला. मी काही मिस केलं का? आलो आलो. बोलत आहेत या लवकर. हा, जरा अहो अभि हे बरं आहे का? माझं साखरपुड्याने मलाच एकट्याला ठेवलंय. नाही, आय लव्ह यू. हा आणि हे बघा, ही चेन जरा जाड पाहिजे होते अजून. होय ना. हा ना. आत्याबाई कोणासाठी एवढं सगळं? माझ्यासाठी का? अगं नाही, तुला केलं की सोनं लग्नात. पण मग आता हे कोणासाठी? अगं लतीसाठी आहे रे त्यो. अगं बाई, एवढं महागाचं आहे. हा मग अगं कमीच आहे, पैशाची नड आहे ना म्हणून. नाही तर मला तर तिला सोन्याला मडवायचीच होती. ती काय लेक आहे का तुमची? लेकीपेक्षा जास्त आहे मला ती.
बरं राहून दे. हे बघा, हे बापूंच्या ह्याच्यात शर्ट पीस पॅन्ट पीस आहे. हा? हे जय श्रीवहिनी आणि सुरूची साडी आहे. हा, नीट ठेवा ते. आणि आपलं काशी मावशीसाठी नऊवार आहे का? हा, म्हणजे काय? हे मे या आहेरावर वटीचं सामान काढून ठेव आजच. उद्या घाई गडबड नको व्हायला बाई. म्हणजे खरं तर ना मला थाटामाटात गडंगनिरच करायचं होतं लतीचं, हा ना. पण आता लग्नात आहेर करू नाही का. आजच काढून ठेव वटीचं सामान. हा हे झालं ना. अरे, हा, ते- आतलं बघायचं की. चला हे बघूया. नाही ते आणि बापूंसाठी ते- पाकिट भरायला पाहिजेत ना. हा. बघ बाई तिथे तुझ्यासाठी काहीच केलं नाही यांनी. अरे बॉडी गिल्डर, सॉरी जरा पसारच झाला खोलीत. नाही नाही, इट्स ओके. ओके ना. क्रिकेट हॉबी आहे का तुमची? पॅशन काय? काय नाही. बरं, तुम्हाला काही पाहिजे का? चहा खायला काही? हा पाहिजे तर होतं. मग सांगायचं ना पाहुणं, लगेच हजर करतो ना. माझं ना तुमच्याकडे काम आहे. बोला ना. मला ना बोलायचंय मग बोला की. तुमच्याशी नाही. मग कुणाशी? हा, बाथरूम. बाथरूम इथे- काय बाथरूम? काही चेष्टा करता काय पैलवान तुम्ही? अहो मला बोलायचंय आमच्या हिच्याशी. म्हणजे होणाऱ्या बायकोशी बोलायचंय. होणारी कसली झाली ना. आता साखरपुडा झाला की माझा. आता उद्या अक्षदा पडल्या किती झाली मिसेस लतिका सज्जन कोकाटे. मग मला कोणाची बी पाया पडण्याची गरज नाही लागणार तिच्याशी बोलण्यासाठी. राहू दे. खरंय खरंय. मग बोलवतं का जरा तिला? मी? मग कोणाला सांगणार मी? अहो, मी नाही बोलू शकत. अहो माझ्याकडच्या लोकांना सांगितलं तर म्हणतील गुडघ्याला बाशिंग बांधलंय, आणि तिच्याकडच्या लोकांना सांगितलं तर म्हणतील उतावळा नवरा आहे फार. तुम्ही मित्र आहे ना तिचे, मग सांगा ना तिला. हा, बघतो. बघतो बिकतो नाही, बोलवून आणा तिला. मला तिच्याशी ना प्रायव्हेट बोलायचंय. प्रायव्हेट म्हणजे काय, तिने मला आय लव्ह यू म्हणलं पाहिजे. हा हा. मग ठीक आहे ना, म्हणेल ना. आयुष्य पडलंय ना. अहो लग्नाच्या आधी असं म्हटलं म्हणजे जरा थ्रिल वाटत. म्हणाल का ती? तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखता ना. हा, पण फार बोलणं नाही होत आमचं. अहो पण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता ना तिला. हा म्हणाल का ती? काय सांगता येत नाही. अहो सांगा ना तिला. मी तुमचं ऐकलं होतं ना एंगेजमेंटला. हा मग तुम्ही माझं एवढं काम पूर्ण करा ना. मी गळ घालतोय तुम्हाला असं समजा. गावच्या जावळाचा हट्ट आहे असं समजा ना. एवढं काम पूर्ण करा ना प्लीज. नाही तर मी बोलणार नाही कुणाशी. असं रुसून बसेल सांगून ठेवतोय तुम्हाला. नाही नाही नाही, हे बघा, रुसू वगैरे नका तुम्ही. बघतो. इथं भेटलो तर चालेल ना? बघतो मी. बापूंना विचारतो. आता बापूंना कसलं मध्ये आणताय याच्यात? अहो, वडील आहेत ना तिचे, परवानगी नको घ्यायला. अहो नवऱ्याला भेटायला बापूंची कशाला परवानगी पाहिजे? हे तुम्हाला काही प्रेम बिमाचा अनुभव नाही बो. तुम्ही ना माझा ऐका. तिला म्हणावं मी बोलवलं इथं, आणि तिला हळूच कानात सांगा की तिनं मला आय लव्ह यू म्हणायला पाहिजे. हा आता ही जबाबदारी आहे बरं का पैलवान आता तुमच्यावर. हा
लट्टू मला आय लव्ह यू म्हणल नाही म्हणणार म्हणल नाही म्हणणार